मित्रांनो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे रोकटोक चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, सार्वजनिक जीवनात किंवा धर्म किंवा राजकारणात धर्मकारण, जातकारण किंवा वेगवेगळ्या समूहांच्या अस्मिता ह्या जर अधिक प्रभावशील झाल्या तर त्या राष्ट्राचे वेगवेगळे तुकडे होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही। पुढे त्या अस्मिता एवढ्या कट्टर बनत जातात की मराठी माणसांचं सुद्धा दोन राज्य व्हावं असं वाटते। हिंदी राज्यांचे सुद्धा दोन राज्य व्हावे, तीन राज्य व्हावे, राष्ट्र व्हावे, या पद्धतीनं ते सगळं कट्टरता वाढत जाते। भारतात सुद्धा गेली अनेक वर्ष या पद्धतीचे वारे वाहायला लागले आहेत। अगदी खलिस्तान, द्रविडिस्तान इथपासून ज्या बोडोलँड ह्या ज्या मूव्हमेंट चालू आहेत, ह्या मूव्हमेंट ज्या आहेत या मूव्हमेंटच्या तळाशी कुठेतरी धर्मकेंद्रित राजकारण असतं आणि हे धर्मकेंद्रित राजकारण प्रामुख्यानं टाळण्याचं काम आपल्या देशाचे निर्माते पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सरदार पटेल असतील, या सगळ्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं। जर अशा पद्धतीने धर्माच्या अस्मिता जर प्रबळ व्हायला लागल्या तर देश टिकेल का हे पुढची गोष्ट आहे, परंतु देश निर्माणच होऊ शकणार नाही या पद्धतीचा धोका त्यांना लक्षात आला। त्याच्यामुळे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून या देशाची घटना त्या पद्धतीने लिहिली की विशिष्ट एका उंचीपर्यंत राजकारणात धर्म, अस्मिता, जातकारण त्याच्या वर जाता कामा नये, कारण देश हे सर्वोपरी आणि देश हा प्रत्येकाला सर्वश्रेष्ठ आहे। या पद्धतीचा विचार गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मांडला गेलेला आहे। त्याच्या आधारावरच हा देश टिकलेला आहे। परंतु काही वर्षापासून पुन्हा नव्याने वेगवेगळ्या देशाच्या, वेगवेगळ्या भाषेच्या, वेगवेगळ्या संस्कृतीच्या आणि धर्मातल्या एका विशिष्ट कट्टरपंथाच्या संकल्पना, अस्मिता अधिक टोकदार व्हायला लागल्या आहेत। त्यांनी नुकसान कसं व्हायला लागलं आहे याची सुंदर मांडणी ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक आणि राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी मांडणी केलेली आहे। कुमार केतकर सर विद्यार्थ्यांशी अकोल्यामध्ये संवाद साधताना बघा काय म्हणाले ते समजून घ्या। हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नंतर पुढे जा। त्याच्या अगोदर बरेच वर्ष सुरू झालं। 1910च्या सुमाराला काही हिंदुत्ववादी शक्तींनी हिंदू धर्माच्या आधारे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशी भूमिका घेतली। त्याचप्रमाणे काहींनी मुस्लिम धर्माच्या अनुषंगाने मुस्लिम राष्ट्र झालं पाहिजे अशी भूमिका घेतली। त्याच वेळेला 1935 साली भारतातल्या शीख समाजाने शिखांचं स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे अशी भूमिका 1935 साली घेतली। म्हणजे शिखांचं वेगळं राष्ट्र, हिंदूंचं वेगळं राष्ट्र, मुस्लिमांचं वेगळं राष्ट्र आणि आपल्याकडची द्राविडियन संस्कृती जी आहे तामिळनाडूमध्ये, त्या द्राविडियन लोकांचं म्हणणं असं की आम्ही हिंदू नाही, आम्ही तर रामाला सुद्धा पूजत नाही। काही द्राविडियन कम्युनिटीजचा देव रावण आहे, त्यामुळे आम्हाला द्राविडिस्तान पाहिजे। द्राविडिस्तानची मागणी सुद्धा भारत स्वतंत्र होण्यापूर्वी काहींनी केली। म्हणजे द्राविडिस्तान पंजाबी लोकांचा पंजाबी स्वभाव वेगळा, त्याचं पुढे नाव खलिस्तान झालं। पाकिस्तान हे सुद्धा नाव नव्हतं, पण मुस्लिम राष्ट्र, हिंदू राष्ट्र अशी वेगवेगळी राष्ट्राची संकल्पना तेव्हाच मांडली जाऊ लागली। तेव्हा त्याचा आधार अर्थातच धर्म हा होता, म्हणजे धर्मकेंद्रित राजकारण होतं। परंतु महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्या प्रयत्नांमुळे धर्म केंद्रित किंवा जाती केंद्रित किंवा प्रदेश केंद्रित अशा पद्धतीने जर राजकारण सुरू राहिलं तर आपला देश स्वतंत्र काय निर्माणच होऊ शकणार नाही अशी त्यांनी भूमिका घेऊन या सर्व शक्तींच्या विरोधात जे आंदोलन उभं केलं त्याला आपण राष्ट्रीय चळवळ असं म्हणतो। राष्ट्रीय चळवळ म्हणजे फक्त काँग्रेस नव्हे, राष्ट्रीय चळवळीमध्ये भगतसिंग आहेत, राष्ट्रीय चळवळीत सुभाषचंद्र बोस आहेत, राष्ट्रीय चळवळीत ह्या सर्व शक्ती आहेत, डॉक्टर आंबेडकर सुद्धा आहेत। त्यामुळे राष्ट्रीय चळवळ म्हणजे काँग्रेस नव्हे, परंतु राष्ट्रीय चळवळीतलं एक प्रमुख नेतृत्व हे महात्मा गांधी आणि त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचं होतं।
म्हणून ते काँग्रेसचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. वस्तुतः गांधीजींबरोबर जे अनेक लोक होते ते अनेक लोक गांधीजींच्या हत्येनंतर वेगवेगळे सुद्धा झालेले आहेत, परंतु त्या सगळ्यांचा राष्ट्रीय चळवळीविषयी आणि राष्ट्रीय चळवळीतल्या मूल्यांविषयी मात्र त्यांचं सगळ्यांचं एकमत होतं. आणि म्हणूनच जी भारतीय राज्यघटना निर्माण झाली ती भारतीय राज्यघटना ज्यांच्या हस्ते किंवा ज्यांच्या आधारे किंवा ज्यांच्या शिल्पकल्प दृष्टिकोनातनं तयार झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या सर्व संकल्पना म्हणजे सर्व धर्म समभावाच्या संकल्पना, सेक्युलरिझमच्या संकल्पना या त्या राज्यघटनेमध्ये आणल्या. आणि भारत म्हणजेच इंडिया हा देश स्वतंत्रपणे सेक्युलर राहील, म्हणजे कोणत्याही विशिष्ट धर्माचा राहणार नाही. जरी शेजारी पाकिस्तान मुस्लिम धर्माच्या आधार निर्माण झाला असला तरी भारताचं जे वैशिष्ट्य आहे की त्यात इतके विविध धर्म, इतक्या विविध जाती, इतक्या विविध भाषा आहेत, त्यांना जर एकत्र ठेवायचं झालं या समाजाला तर आपल्याला सेक्युलरिझम म्हणजे सर्वधर्म समभाव हेच धोरण घेतलं पाहिजे. अशा विचारांनी भारतीय राज्यघटना तयार झाली आणि त्याच्यामुळे अशा प्रवृत्ती ज्या होत्या धर्माच्या आधारे देशाची विभागणी करून पाहणाऱ्या त्यांचा पराभव झाला. पण त्यांचा पराभव झाला याचा अर्थ ते पूर्णपणे नामोहरम झाले असं नाही. म्हणून त्यांनी जो मगाशी प्रश्न विचारला त्या प्रश्नातला मुद्दा हा आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या शक्तींनी पुन्हा तोंड वर काढलं आणि गेल्या काही वर्षांमध्ये हिंदू राष्ट्र मुस्लिम राष्ट्र अशी चर्चा परत सुरू झाली. खरं म्हणजे ती चर्चा केव्हाच मागे पडायला हवी होती, किंबहुना मागे पडली होती. ती मागे पडली नसती तर राज्यघटनाच निर्माण झाली नसती. ती मागे पडली नसती तर 1952 पासून ते आतापर्यंत आपला देश एकत्र राहिला नसता. एव्हानाच आपल्या देशातनं फुटून काश्मीर बाहेर गेला असता किंवा पंजाब बाहेर गेला असता, खलिस्तानच्या